तर विद्यार्थ्यांनो एक नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आपण तलाठी भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जी के क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सर्वांनीच सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही जर चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या आणि या व्हिडिओला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक तर नक्कीच करायचं आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांनो असा आहे, दगडी कोळशाचा जो वापर आहे कोणत्या ऊर्जा निर्मितीसाठी प्रामुख्याने केला जातो? दगडी कोळशाचा जो वापर आहे कोणत्या ऊर्जा निर्मितीसाठी प्रामुख्याने केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील विद्यार्थ्यांनो। औष्णिक ऊर्जा निर्मितीसाठी दगडी कोळशाचा प्रामुख्याने वापर केला जात असतो। पाहूया पुढचा प्रश्न, पेरियार नदीकाठी खालीलपैकी कोणते धरण स्थित आहे? पाहून घ्या, पेरियार नदीकाठी खालीलपैकी कोणते धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। इडुक्की धरण पेरियार नदीकाठी स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया, द्रौपदी मुर्मू खालीलपैकी कोणत्या राज्याच्या व्यक्ती आहेत ते सांगायचं आहे। द्रौपदी मुर्मू भारतातील कोणत्या राज्यातील व्यक्ती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील विद्यार्थ्यांनो। ओडिशा राज्यातील द्रौपदी मुर्मू ह्या व्यक्ती आहेत। पाहूया पुढचा प्रश्न, पंचगंगा नदीला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे जीवनदायिनी म्हटले जाते ते सांगायचं आहे। पंचगंगा नदीला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे जीवनदायिनी म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील विद्यार्थ्यांनो। कोल्हापूर जिल्ह्याचे जीवनदायिनी असे पंचगंगा नदीस म्हटले जाते। पाहूया पुढचा प्रश्न, या ठिकाणी ऑलिम्पिक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा होत असतो? ऑलिम्पिक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। 23 जून या दिवशी ऑलिम्पिक दिवस साजरा केला जात असतो। पाहूया पुढचा प्रश्न, पूर्ववाहिन्या नद्यांनी महाराष्ट्राचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? पूर्णवाहिन्या नद्यांनी महाराष्ट्रातील एकूण किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। एकूण 75% क्षेत्र जे आहे पूर्ववाहिनी नद्यांनी महाराष्ट्रातील व्यापले आहे। पाहूया पुढचा प्रश्न, जीवा हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत सुरू करण्यात आलेला आहे? जीवा हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत सुरू करण्यात आला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। नाबार्ड संस्थेमार्फत जे आहे जीवा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे। पुढचा प्रश्न पाहूया, नाबार्ड संस्थेने जीवा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या शेतीसाठी सुरू केलेला आहे? नाबार्ड या संस्थेने या ठिकाणी जीवा हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या शेतीसाठी सुरू केलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। नैसर्गिक शेतीसाठी नाबार्ड संस्थेने जीवा कार्यक्रम सुरू केला आहे। पुढचा प्रश्न पाहूया, चंद्रयान 3ला खालीलपैकी कोणत्या वेळेमध्ये प्रक्षेपित करण्यात आलेले होते? चंद्रयान 3ला खालीलपैकी कोणत्या वेळेमध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील विद्यार्थ्यांनो। 2:35 चंद्रयान 3ला 14 जुलै या रोजी प्रक्षेपित करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न पाहूया, खानापूरचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? खानापूरचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। सांगली जिल्ह्यामध्ये खानापूरचे पठार स्थित आहेत। पुढचा प्रश्न पाहूया, आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। तुमसर या ठिकाणी आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ आहे। पुढचा प्रश्न पाहूया, विषाणूंना पाहण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात असतो? विषाणूंना पाहण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। मायक्रोमीटरचा वापर जो आहे विषाणूंना पाहण्यासाठी केला जात असतो। पाहूया पुढचा प्रश्न, या ठिकाणी मध्य व दक्षिण सह्याद्रीमध्ये कोणता खिंड आहे ते सांगायचं आहे। मध्य तसेच दक्षिण सह्याद्रीमध्ये कोणता खिंड आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहील। पालघाट हा जो खिंड आहे मध्य तसेच दक्षिण सह्याद्रीमध्ये स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या रेल्वेमुळे मुंबई ते कोचीनमधील अंतर 513 किमीने कमी झालेले आहे? कोणत्या रेल्वेमुळे मुंबई ते कोचीनमधील अंतर एकूण 513 किलोमीटरने कमी झाले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। कोकण रेल्वेमुळे 513 किलोमीटरचे अंतर कमी मुंबई ते कोचीनमधील झालेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया, वशिष्ठी नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर स्थित आहे? वशिष्ठी नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। चिपळूण हे शहर विद्यार्थ्यांनो वशिष्ठी नदीकाठी स्थित आहे। पाहूया पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये संत्र्यांसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? संत्र्यांसाठी प्रसिद्ध जिल्हा महाराष्ट्रामध्ये कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। नाशिक हा जो जिल्हा आहे संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये कोणती मृदा विखुरलेली आहे ते सांगायचं आहे।
महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये कोणती मृदा विखुरलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, काळी मृदा महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये विखुरलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कार्ल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशाचा नागरिक होता ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. पाहून घ्या, कार्ल मार्क्स हा नागरिक खालीलपैकी कोणत्या देशाचा होता? तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य राहील, जर्मनी या देशाचा कार्ल मार्क्स हा या ठिकाणी व्यक्ती होता. पुढचा प्रश्न पाहूया. तिचे जीवन उदास झाले या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. तिचे जीवन उदास झाले या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थ्यांनो पूर्ण भूतकाळ जो आहे म्हणजेच तिचे जीवन उदास झाले हे वाक्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे एव्हरेस्ट खालीलपैकी कोणत्या शिखरास म्हटले जाते? महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे कोणत्या शिखराला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 आहे, कळसुबाईच्या शिखराला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. नेत्रदान करतेवेळेस नेत्राचा कोणता भाग हा दान केला जात असतो? नेत्रदान करतेवेळेस नेत्राचा कोणता भाग दान केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील, पारपटल हा जो भाग आहे नेत्रदान करतेवेळेस दान केला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला शुरांचा जिल्हा म्हटले जात असते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला शुरांचा जिल्हा म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील, सातारा जिल्ह्याला महाराष्ट्रातील शुरांचा जिल्हा म्हटले जाते. पाहूया पुढचा प्रश्न. मानवी शरीरातील पेशीला आधार देण्याचे कार्य खालीलपैकी कशामार्फत होत असते? मानवी शरीराला पेशीला आधार देण्याचे कार्य खालीलपैकी कशामार्फत होत असते? तर ऑप्शन क्रमांक 1 पेशी भित्तिकामार्फत जे आहे मानवी शरीरातील पेशीला आधार देण्याचे कार्य होते. पाहूया पुढचा प्रश्न. कोणत्या तेलबियाच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा भारतामध्ये प्रथम क्रमांक लागतो ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या तेलबियाच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा भारतामध्ये प्रथम क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील, करडईच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा भारतामध्ये प्रथम क्रमांक लागलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. इतर कोणत्याही जनावरापेक्षा खालीलपैकी कोणत्या जनावराचे जे दूध आहे पचनास हलके असते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या जनावराचे दूध जे आहे पचनास अत्यंत हलके असते? ऑप्शन क्रमांक 1 राहील, गाईचे दूध जे आहे इतर जनावरांपेक्षा पचनास अत्यंत हलके असते. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये पर्यावरण मंत्रालय खालीलपैकी कोणता किताब देत असतो? भारतातील पर्यावरण मंत्रालय खालीलपैकी कोणता किताब देतो? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील, वनश्री किताब जो आहे भारतातील पर्यावरण मंत्रालय देत असते. पुढचा प्रश्न पाहूया. भूभागातील पाण्याची पातळी मोजण्याचे खालीलपैकी कोणते उपकरण आहे? भूभागातील पाण्याची पातळी मोजण्याचे उपकरण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील, पिझोमीटर पाण्यातील भूभागातील पाण्याची पातळी मोजण्याचे उपकरण आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मौर्य वंशाचे संस्थापक खालीलपैकी कोणती व्यक्ती आहेत ते सांगायचं आहे. मौर्य वंशाचे संस्थापक कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, चंद्रगुप्त मौर्य आणि मौर्य वंशाचे संस्थापक आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचे स्वित्झर्लंड असे खालीलपैकी कोणत्या ठिकाणास म्हटले जाते? भारताचे स्वित्झर्लंड खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 राहील, काश्मीरला जे आहे भारताचे स्वित्झर्लंड म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. बल्लाळपूर कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येत असतो? बल्लाळपूर कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील, वर्धा या ठिकाणी बल्लाळपूर कोळसा क्षेत्र स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. रेणुकादेवी संस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये येते? रेणुकादेवी हे संस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील, माहूर तालुक्यामध्ये रेणुकादेवी संस्थान स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. शालिमार खालीलपैकी कोणत्या सरोवराच्या काठावर स्थित आहे? पाहून घ्या, अतिशय प्रसिद्ध असलेले शालिमार खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थ्यांनो, दल सरोवराच्या काठावर जे आहे प्रसिद्ध असलेले शालिमार स्थित झालेले आहे. भारतातील RBIचे गव्हर्नर खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? भारतातील RBIचे गव्हर्नर खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो, शक्तिकांत दास यांनी जे आहे RBIचे गव्हर्नर व्यक्ती आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? सर्वात पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, विश्वनाथन आनंद यांना सर्वात पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्राच्या पठारावरून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्राच्या पठारावरून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी खालीलपैकी कोणती आहे?
तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील तापी ही नदी महाराष्ट्राच्या पठारावरून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जगामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या देशात आहे? जगामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील रशिया या देशामध्ये जगामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र पाहावयास मिळते. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते खालीलपैकी कोण आहेत ते सांगायचं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील विजय वडट्टीवार हे जे आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. आशिया चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळवणारी भवानी देवी कोणत्या राज्याची व्यक्ती आहे? आशिया चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळवणारी भवानी देवी खालीलपैकी कोणत्या राज्याची व्यक्ती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. आशिया चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळवणारी भवानी देवी यांनी तामिळनाडू राज्याची व्यक्ती आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हुसेन बोल्ट ही खेळाडू जगातील कोणत्या देशाची व्यक्ती आहे? हुसेन बोल्ट ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या देशाची व्यक्ती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील सुमैका या देशाची व्यक्ती हुसेन बोल्ट ही खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. अरबी समुद्रावरून वाहणारे वारे सुरुवातीला कोणत्या पर्वतरांगेला धडकतात ते सांगायचं आहे. अरबी समुद्रावरून वाहणारे वारे सुरुवातीला खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेला धडकतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील सह्याद्री पर्वतरांगेला अरबी समुद्रावरून वाहणारे वारे जे आहे सर्वप्रथम धडकत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे कोणती पर्वतरांग स्थित आहे? महाराष्ट्राच्या उत्तरेकडे खालीलपैकी कोणती पर्वतरांग स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तरेकडे स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी कोणती जमीन अत्यंत आवश्यक आहे? महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी खालीलपैकी कोणती जमीन अत्यंत आवश्यक आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य राहील रेगूर मृदा ही जमीन महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मराठीतील सर्वात पहिली कादंबरी खालीलपैकी कोणती होते ते सांगायचं आहे. मराठीतील सर्वात पहिली कादंबरी खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील यमुना पर्यटन ही मराठीतील सर्वात पहिली कादंबरी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. राज्याचे वार्षिक अंदाजपत्रक राज्यपालाच्या संमतीने कोठे मांडले जात असते? राज्याचे वार्षिक अंदाजपत्रक राज्यपालाच्या संमतीने खालीलपैकी कोठे मांडले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील विधानसभेमध्ये राज्याचे वार्षिक अंदाजपत्रक राज्यपालाच्या संमतीने मांडण्यात येत असते. पुढचा प्रश्न पाहूया. राज्याचा सर्व शासन व्यवहार व कामकाज कोणाच्या नावाने चालत असते? राज्याचा सर्व शासन व्यवहार तसेच कामकाज खालीलपैकी कोणाच्या नावाने चालले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील राज्यपाल यांच्या नावाने राज्याचा सर्व शासन व्यवहार तसेच कामकाज चालले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायती असलेला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायती असलेला जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी एक आहे सातारा हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायती असलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद कोणत्या दिवशी स्वीकारलेले आहे? एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील 30 जून 2023 या दिवशी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद स्वीकारलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बावनथडी प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? बावनथडी प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील भंडारा जिल्ह्यामध्ये बावनथडी प्रकल्प स्थित आहे. पाहूया पुढचा प्रश्न. कारगिल युद्धामध्ये एकूण किती भारतीय सैनिक शहीद झालेले आहेत? कारगिल युद्धामध्ये एकूण किती भारतीय सैनिक शहीद झालेले आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहील 528 भारतीय सैनिक कारगिल युद्धामध्ये या ठिकाणी शहीद झालेले होते. भारतातील पहिली कागदगिरणीची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली आहे? भारतातील पहिल्या कागदगिरणीची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती? ऑप्शन क्रमांक 4 राहील श्रीरामपूर या ठिकाणी भारतातील सर्वात पहिल्या कागदगिरणीची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. परतीचा पाऊस महाराष्ट्रामध्ये कोणत्या राज्याकडून येतो ते सांगायचं आहे. परतीचा पाऊस महाराष्ट्र राज्यात खालीलपैकी कोणत्या राज्याकडून येतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील राजस्थान राज्याकडून परतीचा पाऊस महाराष्ट्रात येत असतो. पुढचा प्रश्न पाहूया.
दिलवारा हे जैन धर्मियांचे मंदिर कोणत्या राज्यात येते? दिलवारा हे जैन धर्मियांचे मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. राजस्थान राज्यामध्ये दिलवारा हे जैन धर्मियांचे मंदिर स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. किचन पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? किचन पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. राजस्थान राज्यामध्ये किचन पक्षी अभयारण्य स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी बाबरवाणी हे प्रसिद्ध पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? बाबरवाणी पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. गुरु नानक यांनी जे आहे बाबरवाणी हे पुस्तक लिहिलेले आहे. पाहूया पुढचा प्रश्न. रिहंद धरण उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात आहे? रिहंद हे धरण उत्तर प्रदेशातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सोनभद्र जिल्ह्यामध्ये रिहंद धरण हे स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. संविधानातील कलम 17 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? संविधानातील कलम 17 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. अस्पृश्यता नष्ट करण्याशी संविधानातील कलम हे 17 संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी झाली आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील. 28 डिसेंबर 1885 या वर्षी या दिवशी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही सुपर क्लास मला तर वाटते की सर्वांनाच आवडलेली आहे. कारणास्तव त्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या. या व्हिडिओला किंवा सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक तर नक्कीच करायचं आहे. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.